कास्तकार बांधवांनो, मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी करावी आता या ठिकाणी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा. जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्न आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होईल फायदा. या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता सामान्य कास्तकार बांधवांनो आपण जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची आवक आता सुरू झाली. इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होणार. अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या कंडिशनला असणारा तुरीचा बाजारभाव फार कमी आहे. तो सध्याच्या कंडिशनला 6.5 ते 7 हजाराच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला तूर उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की अखेर आम्ही तुरीची विक्री कधी करावी की ज्यामुळे होईल आमचा फायदा. तर मित्रांनो, तुरीची विक्री करत असताना तुम्हाला मार्गदर्शन करतो की तुरीची विक्री कधी आणि कशी करायची, ज्याच्यामुळे होईल आपला फायदा. चला जाणून घेऊया. सध्याच्या कंडिशनला तुरीचा बाजारभाव कमी आहे माहीत आहे, पण ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे त्यांनी एकच काम करायचंय की इथून 2-3 महिने तुरीचा बाजारभाव या पद्धतीने राहणार. अशा परिस्थितीमध्ये आपण पैशाचं सोंग करू शकत नसाल तर डायरेक्टली हमी भावावरती तूर विक्री करून टाकायची. तुरीचा जो हमी भाव आहे सध्याच्या कंडिशनला तो 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे. जाणकारांच्या मते 31 मार्च पर्यंत तुरीचा बाजारभाव हमी भावाच्या वर जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ठिकाणी 7,550 रुपये प्रति क्विंटल या दरावरती हमी भावानं तूर विकली तर तुमचं काम होऊन जाईल आणि तुमच्या डोक्याचं टेन्शन निघून जाईल. पण जे थांबू शकतात त्यांना सांगतो की तुरीचा बाजारभाव 100% वाढणार, परंतु मागच्या वर्षीसारखं 9,500-10,000 12,000 असं काय होणार नाही. तुम्हाला नक्की 8-8.5 हजार बाजारभाव मिळणार, पण तो जून महिन्यानंतर. मग थांबू शकतात का? जर जून महिन्यानंतर थांबू शकत असाल तर 8-8.5 हजाराचा भाव मिळेल, आणि जर थांबू शकत नसाल तर हमी भाव 7,550 रुपये प्रति क्विंटलने विक्री करा. हे 2 ऑप्शन येतं. आता कोणतं ऑप्शन आपल्याला परवडते त्यानुसार निर्णय घ्या, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.